वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. ही प्रश्नपत्रिका आहे सायकॉलॉजी म्हणजे मानसशास्त्र या विषयाची. 48 हा कोड क्रमांक आहे या विषयाचा. ही प्रश्नपत्रिका आहे 15 मार्च 2023 रोजीची, म्हणजे मागच्या वर्षीची ही प्रश्नपत्रिका आहे. इथे दिनांक दिलेली आहे. या प्रश्नपत्रिकेत सीट नंबर टाकण्यासाठी इथे तुम्हाला जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे. या प्रश्नपत्रिकेची 4 पानं आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते तुम्हाला नक्की कळेल. आणि विशेष म्हणजे ही प्रश्नपत्रिका मी उत्तरासह देते तुम्हाला. प्रश्नपत्रिका मी यापूर्वी पोस्ट केलेली आहे, त्यात उत्तरं नव्हती, पण ही प्रश्नपत्रिका उत्तरासह आहे. आणि विशेष गोष्ट अशी की तुम्हाला जशी प्रश्नपत्रिका मिळते उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी, तसं टीचर लोकांना उत्तरपत्रिका चेक करण्यासाठी एक वेगळी उत्तरपत्रिका मिळत असते. ते मॉडेल ॲन्सर म्हणतात. ते पण तुम्हाला मी इथे दाखवणार आहे. पहा, ही तुमची प्रश्नपत्रिका आहे आणि यामध्ये तुम्हाला दिसते वेगळ्या रंगाची, पिवळ्या रंगाची ही. इथे तसंच नाव आहे सायकॉलॉजी 48. इथे म्हटलं आहे मॉडेल ॲन्सर सायन्स स्कीम ऑफ मार्किंग. एक नमुना प्रश्नांची उत्तरं आहेत ही. आणि गुणदान कसं करायचं ते इथे पहा, कॉन्फिडेन्शियल म्हटलं आहे. हे फक्त टीचरसाठी आलेलं असतं. इथे दिनांक आहे 15 मार्च 2023. 3 तासाचा वेळ, 8 पेजेस आहेत इथे आणि 80 गुण आहेत या उत्तरपत्रिकेला, प्रश्नपत्रिकेला. आता लक्षात घ्या, इथे प्रश्न पण घेणार आहे आणि त्याची उत्तरं पण घेणार आहे. चेक करून घ्या तुम्ही तुमचं कितपत बरोबर आलेलं आहे ते. पहा, या तुमच्या प्रश्नपत्रिकेतल्या सूचना आहेत. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. 2 उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात. 3 प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पृष्ठावर करावा. आणि ही तिसरी सूचना सगळ्यात महत्त्वाची, नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा. मुख्य प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा हे नवीन पानावर लिहायचे. उत्तरपत्रिका सुव्यवस्थित नीटनेटकी असली पाहिजे. आता त्याचप्रमाणे इथे पहा, सूचना टीचरसाठी दिलेल्या आहेत. गुणदान पद्धती कशी आहे ती पाहूया. प्रश्न पहिला, तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता. प्रश्न पहिला एकूण गुण 5 आहेत, प्रत्येक उपप्रश्नाला 1 गुण. ब प्रश्नही तसाच आहे, एकूण गुण 5 आणि प्रत्येक उपप्रश्नाला 1. क प्रश्नही तसाच, एकूण गुण 5, प्रत्येक उपप्रश्नाला 1. ड प्रश्नही तसाच, एकूण गुण 5, प्रत्येक उपप्रश्नाला 1 गुण. आता हे झाला पहिला प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत अ ब क ड. दुसरा प्रश्न आहे, एकूण गुण 10 आहेत, प्रत्येक उपप्रश्नाला 2 गुण. तिसरा प्रश्न, एकूण गुण 12 आहेत, प्रत्येक उपप्रश्नाला 3 गुण. चौथा प्रश्न, एकूण गुण 8, प्रत्येक उपप्रश्नाला 2 गुण. पाचवा प्रश्न, एकूण गुण 10 आहेत, प्रत्येक उपप्रश्नाला 2 गुण. सहावा प्रश्न, एकूण 10 गुण, प्रत्येक उपप्रश्नाला 5 गुण. आणि शेवटचा 7वा प्रश्न, एकूण 10 गुणांचा किंवा 10 गुण, म्हणजे एक प्रश्नाला 10 गुण. याप्रमाणे गुणदान पद्धती आहे. याप्रमाणे तुमची उत्तरपत्रिका चेक होते. आता पहा, या प्रश्नपत्रिकेमध्ये आत्ताच पाहिलं आपण की 1 ते 7 प्रश्न आहे. 1 ते 7 प्रश्न एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतले तर खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून त्याचे मी काही भाग केलेत. आज आपण भाग पहिला घेऊया. पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवूया. पुढचे भाग दुसरा, तिसरा मी नंतर करणार आहेच. भाग क्रमांक पहिला आहे, यामध्ये प्रश्न पहिला आणि दुसरा आपण सोडवूया. पहा, प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न आहे 20 गुणांचा. आपण अ ब क ड पाहिलेत, त्यातला अ आहे 5 गुणांचा. प्रश्न पाहूया. कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा. लक्षात घ्यायचं, इथे शेवटी म्हटले विधान पूर्ण करून पुन्हा लिहा, म्हणजे उत्तराचा शब्द लिहायचा नाही तर विधान लिहायचं. त्यात अचूक उत्तर लिहायचं. अचूक उत्तराखाली 2 रेषा मारायच्या, 1 ओळ सोडायची, मग दुसरं विधान लिहायचं. या क्रमाने तुम्ही जायचं आहे. पहिलं विधान पाहू. आत्मनिरीक्षण पद्धतीचा अवलंब टिंबटिंब यांनी केला. पर्याय दिलेले आहेत. अ विल्यम वुंट, ब कार्ल रॉजर्स आणि क डॉक्टर सिगमंड फ्राईड. आणि याचं अचूक उत्तर आहे विल्यम वुंट. 2. मानसिक वयाची संकल्पना सर्वप्रथम टिंबटिंब यांनी मांडली. पर्याय अ अल्फ्रेड बिने,
ब वेशलर, क स्टर्न आणि अचूक उत्तर आहे अल्फ्रेड बिने. 3. वाक्यपूर्ती चाचणी टिंबटिंब मापन करते. पर्याय अ व्यक्तिमत्वाचे, ब बुद्धिमत्तेचे, क अवधान कक्षेचे. अचूक उत्तर आहे व्यक्तिमत्वाचे. 4. टोलमन हे टिंबटिंब अध्ययनासाठी ओळखले जातात. अ निरीक्षणात्मक, ब अनुकूलन, क बोधात्मक आणि अचूक उत्तर आहे बोधात्मक. 5. मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार घेताना टिंबटिंब मदत घ्यावी. पर्याय अ मित्राची, ब शिक्षकाची, क व्यावसायिक तज्ज्ञाची आणि अचूक उत्तर आहे व्यावसायिक तज्ज्ञाची. आता हे उत्तर बरोबर आहेत की नाहीत ते आपण मॉडेल ॲन्सरमध्ये पाहूया. इथे नमुना उत्तरे दिलेली आहेत. यावरून तुमची उत्तरपत्रिका चेक केली जाते. प्रश्न पहिला अ कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा व लिहा 5 गुण. आपण पहिल्याचं होतं विल्यम वुंट, दुसऱ्याचं अल्फ्रेड बिने, नंतर व्यक्तिमत्वाचे, बोधात्मक, व्यावसायिक तज्ज्ञाची. आता पहा इथे तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवताना काय करायचं, तर अ गट ब गट दोन्ही पण लिहायचे आहेत. इथे रिकामी जागा न लिहिता इथं पूर्ण लिहायचं तुम्ही आणि मग त्याच्या पुढे हे शब्द लिहायचे आहेत. तर 5 पैकी 5 गुण मिळतील आणि तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसेल. प्रश्न क्रमांक पहिल्यातला ब, खालील अ व ब गटातील शब्दांच्या योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये मानसशास्त्र, व्यक्तिमत्व, कॅनन, बार्ड, भ्रांती, सजगता आणि ब गटामध्ये जागरूक अवस्था, नैसर्गिक शास्त्र, परसोना, भावनांचा सिद्धांत, सामाजिक शास्त्र, छिन्नमनस्कता. आता आपण जोड्या लावूया. पहिल्याची जोडी आहे अ ची 5 म्हणजे मानसशास्त्र, सामाजिक शास्त्र. नंतर ब व्यक्तिमत्व, तिसरी जोडी परसोना. नंतर क कॅनन आणि बार्ड, चौथी भावनांचा सिद्धांत. ड भ्रांती, 6वी छिन्नमनस्कता आणि शेवटची ई पहिली जोडी लागते सजगता, जागरूक अवस्था. आता आपण जोड्या लावा प्रश्न पाहूया. इथे पण तसंच, तिथे पूर्ण विधान लिहायचं होतं, इथे जोड्याचे दोन्ही गट लिहायचे. पहिल्याची जोडी होती सामाजिक शास्त्र, परसोना, भावनांचा सिद्धांत, छिन्नमनस्कता आणि जागरूक अवस्था. अशी अबकड जोडी दिलेली आहे. 5 गुणांच्यासाठी 5. प्रश्न पहिल्यातला क आहे. खालील विधाने बरोबर आहेत की चूक ते लिहा. 5 गुण आहेत आणि 5 विधानं चूक की बरोबर लिहायची. ते मी लिहून दिलंय. 1. आशिषने संजयवर अध्ययनाचा प्रयोग केला तर या प्रयोगात आशिष प्रयुक्त आहे. आता पहिलं विधान जे आहे इथे दिलेलं आहे, पहिलं विधान चूक आहे पहिलं. 2. रोहनचे मानसिक वय 8 आणि शारीरिक वय 10 आहे म्हणून रोहनच्या बुद्धिमत्तेचा स्तर सामान्यांपेक्षा जास्त आहे. दुसरं विधानसुद्धा चुकलेलं आहे. 3. संगीतकाराला अचानक प्रकाश चमकावा तशी गाण्याला चाल सुचली. सर्जनशील विचार प्रक्रियेत याला प्रदीपन म्हणतात. तिसरं विधान बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. 4. सायलीने शिथिलीकरण तंत्राचा वापर केल्यास तिला राग व्यवस्थापनाला मदत होईल. चौथं विधान बरोबर आहे. हे बरोबर आहे चौथं. 5. आधार देणे, माहिती पुरवणे हे मानसिक आरोग्यासाठीच्या प्रथमोपचाराचे कौशल्य नाही. हे विधान चूक आहे. 5वं विधान चूक. म्हणजेच चूक आहेत पहिलं, दुसरं, 5वं आणि बरोबर आहेत 3रं आणि 4थं. आता हे बरोबर आहे की नाही चेक करूया आपण. या नमुना उत्तरपत्रिकेमध्ये दिलेलं आहे की पहिलं, दुसरं आणि 5वं चूक आहे. फक्त 3रं आणि 4थं बरोबर आहे. 5 गुणांच्यासाठी 5. ड प्रश्न आहे पहिल्यातला. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुण. 1. राजकीय मते, ग्राहकांची पसंती अशा विषयावर माहिती गोळा करण्यासाठी सर्वसाधारणपणे मानसशास्त्राची कोणती पद्धत वापरतात? 2. रोगाचे निदान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रामध्ये कोणत्या प्रकारच्या बुद्धिमत्तेचा वापर केला जातो? 3. विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची मुलाखत घेताना प्राचार्यांच्या प्रतिसादानुसार ऐनवेळी प्रश्न वाढवले. विद्यार्थ्यांनी मुलाखतीचा कोणता प्रकार वापरला? 4. एखाद्या वस्तूबद्दल वाटणारी अकारण भीती म्हणजे काय? 5. सकारात्मक मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? याची उत्तरं नमुना उत्तरपत्रिकेत काय दिलेली आहेत ती पाहूया आपण. ड प्रश्न. खालील प्रश्नांची केवळ एका वाक्यात उत्तरे द्या. 5 गुण. 1. आता लगेच उत्तर आपण घेऊया. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता.
एक, राजकीय मते, ग्राहकांची पसंती अशा विषयांवर माहिती गोळा करण्यासाठी सर्वसाधारणपणे मानसशास्त्राची सर्वेक्षण पद्धत वापरतात. 2, रोगांचे निदान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो. 3, विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची मुलाखत घेताना प्राचार्यांच्या प्रतिसादानुसार ऐनवेळी प्रश्न वाढवले. विद्यार्थ्यांनी मुलाखतीचा अरचित मुलाखत हा प्रकार वापरला. 4, एखाद्या वस्तूबद्दल वाटणारी अकारण भीती म्हणजे भयगंड होय. 5, सकारात्मक मानसशास्त्राचे जनक मार्टिन सेलिंगमन यांना म्हणतात. एका वाक्यात किंवा 2 वाक्यात उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची प्रत्येकी 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. कोणतेही 5 सोडवायचे. 7 पैकी 10 गुण म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. 1, लवचिकतेचे कोणतेही 2 घटक स्पष्ट करा. 2, वृत्तेतिहास पद्धती तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 3, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय. 4, प्रधान गुणविशेष म्हणजे काय ते सांगून तुमच्या व्यक्तिमत्वातील एका प्रधान गुणविशेषाचे नाव लिहा. 5, सामान्य चिंता विकृतीची तुम्हाला जाणवणारी लक्षणे लिहा. 6, अवसाद किंवा खिन्नता विकृतीची लक्षणे लिहा. 7, आनंद निश्चित करणारे तुम्हाला जाणवणारे कोणतेही 2 घटक स्पष्ट करा. आपण आता मॉडेल ॲन्सरमध्ये काय सांगितले, काय सूचना आहेत ते पाहूया. प्रश्न 2, खालील प्रश्नांची उत्तरे 25 ते 30 शब्दात लिहायची. कोणतेही 5 सोडवायचे. 10 गुण. आता जो पहिला प्रश्न आहे त्याचं काय मुद्दे घ्यायचे ते पहा. सर्वसाधारणपणे सर्वांमध्ये आढळून येणारा घटक म्हणजे लवचिकता. 7 घटक आहेत ते. 1, सक्षमता. 2, आत्मविश्वास. 3, बांधिलकी. 4, नैतिकता. 5, सहभाग. 6, सामना. आणि 7वं नियंत्रण. सूचना दिलेली आहे महत्त्वाची. वरीलपैकी कोणत्याही 2 घटकांचे स्पष्टीकरण अपेक्षित. कारण गुणच 2 आहेत त्यामुळे 2 घटकांचं विश्लेषण करायचं. पान क्रमांक 105 म्हणजेच पाठ्यपुस्तकामध्ये पुस्तकाचं पान नंबर 105 वर हे उत्तर आहे असा याचा अर्थ होतो. पुढच्या प्रश्नांची पण माहिती पाहूया. 2 प्रश्न, वृत्तेतिहास पद्धतीमध्ये काय काय आलं पाहिजे. वर्णनात्मक संशोधन पद्धत, चिकित्सा मानसशास्त्रज्ञांद्वारे वापर, डॉक्टर सिगमंड फ्राईड व जीन पियाजे मोठ्या प्रमाणावर वापर, संशोधकांना अभ्युपगम पुरविते. आता हे उत्तर कुठे आहे पुस्तकात, तर पान क्रमांक 6 वर आहे. 3, सॅलोवी आणि मेयार यांच्याकडून संज्ञेचा सर्वप्रथम वापर, स्वतःच्या व इतरांच्या भावनांचे आकलन, त्याचे व्यवस्थापन, भावनांमध्ये फरक करणे, स्वतःच्या व इतरांच्या वर्तनाला दिशा, भावनिक बुद्धिमत्ता होय. आता या 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 20 वर. 4था प्रश्न, व्यक्तिमत्वातील प्रभावी गुणविशेष, व्यक्तीच्या वर्तनावर संपूर्ण जीवनभर प्रभाव. उदाहरणार्थ अबोल, नीटनेटका, वक्तशीर, इतरांना सहकार्य करणारा, विनोदी इत्यादी यासारख्या प्रधान गुणास विद्यार्थ्यांनी लिहिल्यास गुणदान करावे. याच्यापैकी गुण लिहायचा आहे. पान क्रमांक 26 वर पाठ्यपुस्तकामध्ये उत्तर आहे. आणखी प्रश्न पाहूया. 5वा, दैनंदिन जीवनात चिंतेचा अनुभव, सौम्य चिंता असणे आवश्यक, अतिरिक्त चिंता, कार्यावर विपरीत परिणाम, प्रचंड भीती, हृदयाचे ठोके वाढणे इत्यादी. या 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पान क्रमांक 69 पुस्तकामध्ये. 6व्या प्रश्नाचं उत्तर पाहू. आघातजन्य घटक किंवा बाह्य घटक, दीर्घकाळ तीव्र दुःखाची भावस्थिती, अनुभव, अवसाद किंवा खिन्नता विकृती, नेहमी निराशा, कामात अनुत्साह, वजन कमी, निद्रानाश व जास्त झोप. या 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पुस्तकात पान क्रमांक 70 वर. 7वा प्रश्न, उत्तम आरोग्य, चांगले उत्पन्न, मोठी प्रतिष्ठा, आनंद देणारे घटक, दीर्घकाळ आनंद देणारे घटक. 1, बळकट घनिष्ठ सामाजिक संबंध. 2, आशावाद. 3, स्व आदर. 4, आव्हानात्मक ध्येयांचे संपादन. 5, जीवनात अर्थपूर्णता शोधणे. 6, जगाकडे संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पाहणे. सूचना दिलेली आहे. वरीलपैकी कोणत्याही 2 घटकांचे स्पष्टीकरण अपेक्षित. कारण 2 गुणांच्यासाठी प्रश्न आहे. 2 घटकांचं उत्तर लिहा. पुस्तकामध्ये पान क्रमांक 98-99 वर हे उत्तर तुम्हाला मिळेल. आता आपण पाहूया सविस्तर उत्तर कसं लिहायचं ते. प्रश्न पहिला, लवचिकतेचे कोणतेही 2 घटक स्पष्ट करा म्हटलंय. त्यातला पहिला घटक सक्षमता म्हणजे सक्षमता म्हणजे कठीण परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्याची क्षमता होय. प्रत्यक्ष अनुभवातून सक्षमता संपादित करता येते. सक्षमतेत वाढ केल्यास लवचिकता वृद्धिंगत करता येते.
दुसरा घटक आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या क्षमतांवर असणारा विश्वास होय. प्रत्यक्ष परिस्थिती हाताळून आत्मविश्वास मिळवता येतो. आत्मविश्वासात वाढ केल्यास लवचिकता वृद्धिंगत करता येते. आता हे 2 घटक जरी लिहिले तरी तुम्हाला 2 गुण मिळतील, पण अभ्यासासाठी मी सगळे घटक घेतलेले आहेत. 3 बांधिलकी. समाजाबद्दलची जबाबदारीची भावना म्हणजे बांधिलकी होय. बांधिलकीतून सुरक्षिततेची भावना निर्माण होते व त्यामुळे लवचिकता वृद्धिंगत करता येते. 4 नैतिकता. नैतिकता म्हणजे योग्य आणि अयोग्य यांची जाणीव होय. चारित्र्यवान व्यक्तीमध्ये स्व आदर आणि आत्मविश्वासाची उच्च भावना असते. नैतिकतेत वाढ करून लवचिकता वृद्धिंगत करता येते. 5 सहभाग. सहभाग म्हणजे कर्तव्याच्या व जबाबदारीच्या भावनेतून केलेले कार्य होय. सहभागामुळे व्यक्ती स्वकेंद्रित वर्तन दर्शवते, त्यामुळेच लवचिकता वृद्धिंगत करता येते. 6 सामना. तणावग्रस्त परिस्थितीत डगमगून न जाता धैर्याने सामोरे जाणे म्हणजे सामना करणे होय. सामना करण्याच्या वृत्तीने लवचिकता वृद्धिंगत करता येते. 7 नियंत्रण. स्वतःच्या भावना, विचार आणि वर्तन स्वतःच्या काबूत ठेवणे म्हणजे नियंत्रण होय. नियंत्रण क्षमतेच्या आधारे लवचिकता वृद्धिंगत करता येते. आता या 7 पैकी तुम्ही कोणतेही 2 मुद्दे लिहायचे आहेत. दुसरा प्रश्न आहे, वृत्तेतिहास पद्धती तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर. 1. वृत्तेतिहास पद्धतीत एखाद्या व्यक्तीची, समूहाची किंवा घटनेची विविध स्रोतांकडून सखोल माहिती मिळवली जाते व त्यासाठी प्रत्यक्ष निरीक्षण, मुलाखत, मानसशास्त्रीय चाचण्या इत्यादी तंत्राचा वापर केला जातो. 2. वृत्तेतिहास पद्धतीचा चिकित्सा मानसशास्त्रज्ञ मोठ्या प्रमाणावर वापर करतात. डॉक्टर सिगमंड फ्राईड आणि जीन पियाजे यांनी वृत्तेतिहास पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. उदाहरणार्थ, डॉक्टर सिगमंड फ्राईड यांनी केलेला NAO चा व्यक्ती अभ्यास. NAO चा व्यक्ती अभ्यास डॉक्टर सिगमंड फ्राईड यांनी स्पष्ट केलेल्या मनोविश्लेषणवादाच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण ठरला. 3. वृत्तेतिहास पद्धत ही एक महत्त्वाची वर्णनात्मक पद्धत आहे. वृत्तेतिहास पद्धतीतील उपयुक्त वर्णनात्मक माहिती पुढील संशोधनांना अभ्युपगम पुरवते. तिसरा प्रश्न आहे, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? उत्तर. 1. जॉन मेयर आणि पीटर सॅलोवी या मानसशास्त्रज्ञांनी भावनिक बुद्धिमत्ता या संज्ञेचा सर्वप्रथम वापर केला. डॅनियल गोलमन 1995 यांनी भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेस मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली. जॉन मेयर आणि पीटर सॅलोवी यांच्या मते स्वतःच्या व इतरांच्या भावनांच्या आकलनाची व त्यांच्या व्यवस्थापनाची क्षमता, भावनांमधील फरक जाणून घेण्याची क्षमता आणि या माहितीच्या आधारे स्वतःच्या विचारांना आणि वर्तनांना दिशा देण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. 2. जॉन मेयर आणि पीटर सॅलोवी यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे क्षमतांवर आधारित प्रारूप सुचवले आणि त्यात 1. भावनांची जाणीव होण्याची क्षमता, 2. भावना उपयोगात आणण्याची क्षमता, 3. भावना समजून घेण्याची क्षमता आणि 4. भावनांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता या 4 बोधनिक क्षमतांचा भावनिक बुद्धिमत्तेत समावेश होतो असे मत मांडले. चौथा प्रश्न आहे, प्रधान गुणविशेष म्हणजे काय ते सांगून तुमच्या व्यक्तिमत्वातील एका प्रधान गुणविशेषाचे नाव लिहा. उत्तर. 1. गॉर्डन ऑलपोर्ट या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने गुणतत्वाचे प्रधान गुणतत्व, मध्यवर्ती गुणतत्व आणि दुय्यम गुणतत्व असे 3 प्रकार करणारा व्यक्तिमत्वाचा सिद्धांत मांडला. 2. प्रधान गुणविशेष हा व्यक्तिमत्वातील अत्यंत प्रभावी गुणविशेष असतो. या गुणविशेषातूनच व्यक्तीची ओळख निर्माण होते. या गुणविशेषाचा व्यक्तीच्या वर्तनावर संपूर्ण जीवनभर प्रभाव पडतो. उदाहरणार्थ, महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वातील अहिंसा हा गुणविशेष. 5वा प्रश्न, सामान्य चिंता विकृतीची तुम्हाला जाणवणारी लक्षणे लिहा. अतिरिक्त चिंता निर्माण झाल्यास व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. चिंतेची लक्षणे लहान मुलांमध्ये 4 आठवडे व किशोरवयीन मुले व त्यापुढील वयाच्या व्यक्तींमध्ये 6 महिने दिसून आल्यास चिंता विकृतीचे निदान केले जाते. लक्षणे: प्रचंड भीती वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिड, सारखी डोकेदुखी, सततची काळजी, झोप न येणे, मळमळ होणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे, बेचैन होणे, कशातही मन न लागणे, श्वास अडकल्यासारखे होणे, डोळ्यांसमोर अंधारे येणे इत्यादी. 6वा प्रश्न,
अवसाद किंवा खिन्नता विकृतीची लक्षणे लिहा. उत्तर 1. एखाद्या आघातजन्य घटकामुळे किंवा बाह्य कारणामुळे एखादी व्यक्ती जेव्हा निराशा, चिंता, तीव्र दुःख व अपराधीपणाची भावना दीर्घकाळ अनुभवते तेव्हा त्याला अवसाद विकृती म्हणतात. 2. जगातील एकूण लोकसंख्येपैकी 5 ते 6% व्यक्तींना सौम्य अवसाद किंवा खिन्नता ही विकृती जडलेली असल्याचे दिसून येते. 3. अवसाद किंवा खिन्नता विकृतीत सतत नैराश्य अनुभवणे, कामात उत्साह नसणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, निद्रानाश किंवा जास्त झोप येणे, शारीरिक व मानसिक थकवा जाणवणे, सतत अपराधीपणा वाटणे, लैंगिक अकार्यक्षमता, आत्महत्येचे विचार येणे, अवधान क्षमता ढासळणे, निर्णय क्षमता ढासळणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. प्रश्न 7. आनंद निश्चित करणारे तुम्हाला जाणवणारे कोणतेही 2 घटक स्पष्ट करा. उत्तर सुख किंवा आनंद देणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत. आता मी सगळे घटक घेतलेत, तुम्ही कोणतेही 2 लिहा. 1. बळकट व घनिष्ठ सामाजिक संबंध. बळकट व घनिष्ठ सामाजिक संबंध प्रतिकूल परिस्थितीत आधार देतात व त्यामुळे व्यक्तीला सुख किंवा आनंद प्राप्त होतो. 2. आशावाद. सकारात्मक विचारसरणीमुळे व्यक्ती तणावजन्य परिस्थिती परिणामकारकरित्या हाताळू शकते व परिणामी व्यक्तीला सुख किंवा आनंद प्राप्त होतो. 3. स्व आदर. स्वतःबद्दल केलेले सकारात्मक मूल्यमापन म्हणजे स्व आदर होय. स्व आदरामुळे आत्मविश्वास वाढतो व परिणामी व्यक्तीला सुख किंवा आनंद प्राप्त होतो. 4. आव्हानात्मक ध्येयांचे संपादन. व्यक्तीने खूप सोपे किंवा खूप अवघड ध्येय न ठरवता स्वतःच्या क्षमतांना साजेसे आव्हानात्मक ध्येय ठेवल्यास व ते प्राप्त केल्यास व्यक्तीला सुख किंवा आनंद प्राप्त होतो. 5. जीवनात अर्थपूर्णता शोधणे. स्वतःच्या जीवनाला विशिष्ट अर्थ दिल्यास, जीवन हेतुपूर्ण बनवल्यास व्यक्तीला सुख किंवा आनंद प्राप्त होतो. 6. जगाकडे संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पाहणे. आयुष्यात येणाऱ्या संकटामुळे डगमगून न जाता त्यांच्याकडे आव्हान किंवा संधी म्हणून पाहिल्यास संकटावर मात करणे शक्य होते व त्यामुळे व्यक्तीला सुख किंवा आनंद प्राप्त होते. यापैकी कोणतेही 2च मुद्दे लिहा. अशा प्रकारे आपण मानसशास्त्र मागच्या वर्षाची बोर्डाची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. पहिला व दुसरा प्रश्न सोडवला आहे. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये पुढील प्रश्न आपण सोडवूया. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठीही शुभेच्छा.